श्री स्वामी समर्थ. तर माझ्या ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून मी स्वागत करत आहे आणि मला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मी तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद बोलत आहे आणि मला सपोर्ट केल्याबद्दलही तुमचं धन्यवाद बोलत आहे. आणि यापुढे मला असंच सपोर्ट करत राहा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही जर नवीन असाल तर. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप आणि खूप महाराजांची माहिती सांगणार. माहिती म्हणजे महाराजांचा आवडणारी सेवा कोणती, ती कशी करायची आणि तिच्या नियम अटी या सर्वही मी आज तुम्हाला सांगत आहे. तर सर्वात प्रथम महाराज असं आहे की महाराजांना आपण जर थोडी जरी सेवा केली तरी महाराज त्याचं फळ आपल्याला दुप्पट करतं. परंतु महाराजांची ही अशी एक सेवा आहे की जर आपण ही सेवा केली तर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय आपलं नक्कीच राहणार नाही. कारण महाराजांना हे खूप आवडती आणि ही एकदम महाराजांच्या जवळची सेवा आहे. त्यामुळे तुम्हीही नक्कीच ही सेवा करा आणि कोणतीही सेवा करा महाराजांची. तुम्ही अगदी कोणतीही सेवा करा. नाम जप म्हणजे आपण जप जरी केला तरी महाराज त्याचं फळ आपल्याला, आपण थोडं केलं तरी त्याचं दुप्पट फळ आपल्याला देत असतात. कारण हा माझाही खूप मोठा अनुभव आहे आणि तुम्हालाही नक्कीच हा अनुभव येईल. कारण आपण कोणतीही महाराजांची सेवा केली तरी त्यात महाराज आपल्या पाठीशी नक्कीच उभा असतात आणि ते भक्तांच्या हाकेला धावून येणारे महाराज आहे. त्यामुळे म्हणजे अशक्यही सगळं शक्य करणारे महाराज, अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो आपण त्यांना. त्यामुळे तुम्ही महाराजांची ही सेवा नक्कीच करा. कारण महाराजांची सेवा कोणती आहे ती तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराजांची सेवा आहे की स्वामी चरित्राचे पाठ किंवा 11 माळी जप. ही महाराजांची अगदी जवळची आणि अगदी साधी सोपी सेवा आहे. म्हणजे यात काही आपल्याला विशेष असं काही करायचं नाही. जप पण आपण 11 माळी दररोज आपल्याला त्याला 10 ते 15 मिनिटं लागतात माळ जप करण्यासाठी 11 माळी. आणि नंतर स्वामी चरित्र. तर बरेच जण स्वामी चरित्र वाचताना कोणी दररोजचा एक अध्याय वाचतं किंवा कोणी दररोजचा एक पाठ करतं किंवा दररोजचं कोणी 3-3 अध्याय वाचतं. परंतु स्वामींचं सेवा करताना आपण नेहमी दररोजचे 3-3 अध्याय असं ठरवून दिलेले असतात महाराजांनी. तर दररोजचे आपण 3 अध्याय. तर सुरुवात करताना आपण सोमवारच्या दिवशी चालू करायची. म्हणजे आपल्याला वाचायला पुन्हा परत ते पारायण चालू करायला आपल्याला व्यवस्थित सोपं जातं. तर सोमवारी आपण चालू केल्यानंतर 3 अध्याय तर ते रविवारी आपलं संपतं. म्हणजे एक तो स्वामी चरित्राचा पारायण झालं. तर अशा पद्धतीने आपण सोमवारी चालू केल्यामुळे ते रविवारी संपतं. म्हणजे आपल्याला काउंट करायलाही सोपं जातं आणि म्हणजे मध्ये काही अडचण आली तर आपण ते दिवस वगळून करायचे असतात. आणि महाराजांची सेवा म्हणजे एक अध्याय जर वाचत असलं तर पूर्ण 21 अध्याय असतात. तर 21 अध्याय हे 21 दिवसांचे. परंतु मध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपण ते दिवस वगळून ती सेवा पुन्हा परत चालू करायची असतात. तर बऱ्याच जणांना असं माहीत नसतं की बरेच जण काय करतात का अध्याय वाचतात परंतु त्यांना बऱ्याच लेडीज असतात त्यांना मासिक धर्म येत असतो. तर मासिक त्यांचे समजा 3 अध्याय वाचून झाले तर ते काय करतात तर त्या 4 दिवसांच्या पिरियडमध्ये ते सोडून देतात आणि पुन्हा परत पहिल्यापासून ते पारायण वाचायला सुरुवात करतात. परंतु ही चूक तुम्ही खरंच आवश्यक टाळा. कारण महाराजांचं ही सेवा करताना कधी आपण कोणती सेवा अर्धवट ठेवायची नसती. जरी तुम्हाला 3 अध्याय वाचले, तुम्हाला पिरियड आला तर नंतर तुम्ही ते दिवस सोडून पुन्हा परत आपले 3 नंतर 4, 5, 6 हे अध्याय वाचायला सुरुवात करा. परंतु ते मध्ये सोडून पुन्हा परत एक अध्यायापासून स्टार्ट कधीही करायचं नाही. कारण आपण माळ जरी जप करत असलो महाराजांची तर मध्येच आपल्याला कुणीतरी आवाज देतं किंवा मध्येच काहीतरी अडचण येते आपल्याला. त्यामुळे आपण माळ अर्धवट सोडतो आणि ती माळ आपण अर्धवट सोडल्यानंतर काम करतो आणि पुन्हा परत ती माळ जप करायला पहिल्यापासून बसतो. तर तसं बिलकुल करू नका. कारण तुम्ही जे करणार आहात ते पूर्णपणे फळ हे तुमचं म्हणजे तुमचंच हातात चांगली गोष्ट घडणार नाही परंतु वाईटच घडन. त्यामुळे म्हणजे केलेलं फळ हे वाया जाईल तुमचं. त्यामुळे तुम्ही ही अशी चूक कधीच करू नका की तुम्हाला काही अडचण आल्यानंतर तुम्ही पहिल्यापासून स्टार्ट नका करू. जिथपर्यंत तुमचं झालेलं होतं पारायण वाचून त्याच्या पुढचे जे अध्याय आहे त्याच्या पुढचे परत स्टार्ट करा वाचण्यासाठी. तर ही चूक कटाक्षाने तुम्ही पाळा. आणि नंतर स्वामी चरित्र याचे तुम्ही 11 पारायण करू शकतात, 21 करू शकतात, 7 करू शकतात, 101 करू शकतात, 50 करू शकतात. तुम्हाला जितकं पाहिजे तितकं. परंतु कोणतीही सेवा करताना संकल्पयुक्त सेवा करायची आहे महाराजांची. म्हणजे संकल्पयुक्त म्हणजे काय तर महाराजांना संकल्प करायचा आहे. तुमची जी इच्छा आहे ती सांगायची आहे. तर संकल्प कसा करायचा तर एका हातावरती पाणी घ्यायचं
एका हातावरती पाणी घ्यायचं उजव्या हातावरती, त्यावरती 2 तांदळाचे दाणे टाकायचे आणि महाराजांना तुमचं नाव सांगायचं आहे की मी महाराज तुमचा सेवेकरी आहे, आजपासून मी तुमची इतके गुरुचरित्राचे पारायण करत आहे किंवा स्वामी चरित्राचे पारायण करत आहे, तर माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या आणि तुम्हाला माझ्याकडून जितकी जास्तीत जास्त सेवा करून घेता येईल तितकी जास्तीत जास्त सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या. आणि हा संकल्प करायचा आहे. तर संकल्प केल्यामुळे काय होतं की आपली सेवा त्वरित आपल्याला फळ त्याचं भेटत असतं आणि संकल्पयुक्त सेवा ही कधीही चांगली असती. त्यामुळे आपल्याला ज्या कामासाठी आपण ही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला लगेच भेटत असतं. त्यासाठी तुम्ही अवश्य महाराजांची ही सगळ्यात प्रभावी आणि तुमच्या आयुष्याचं सोनं करणारी ही सेवा आहे. त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्कीच महाराजांची, मी तर स्वामी चरित्र हे दररोजचे 3 अध्याय वाचत असते. म्हणजे कधीही खंड न, काही अडचण आली तर खंड पडतो, परंतु खूप दिवसांपासून 10-1 वर्ष झाले मला, मी ह्या सेवेमध्ये आहे, तर खूप दिवसांपासून तर तुम्ही ही सेवा नक्कीच करा, अगदी मनोभावे आणि संकल्पयुक्त करा. महाराज नक्कीच त्याचं फळ तुम्हाला देणार. आणि तुम्ही किती अडचणीत असू द्या, किती संकटात असू द्या, तरी महाराज त्यातून तुम्हाला तारण्याचं काम हे महाराज करत असतात. त्यामुळे तुम्ही ही सेवा अवश्य करा. श्री स्वामी समर्थ.